हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 9 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर कृष्णा ही रात्र शाळेत जायला लागली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कृष्णाने काहीच दिवसात खूप मोठी प्रगती केली आणि चक्क स्वतःचं संपूर्ण नाव सौ कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील एवढं अवघड नाव ती लिहायला शिकली आहे. दुष्यंतने गावकऱ्यांना घरी बोलवलं आणि कृष्णाने सगळ्यांसमोर आपलं नाव फळ्यावर लिहून दाखवलं. सगळे खूप खुश झाले आणि मग दुष्यंतने कृष्णाचं कोड कौतुक केलं आणि कृष्णाला चक्क गिफ्ट म्हणून एक सोन्याची गळ्यातील चेन गिफ्ट केली. त्यामुळे कृष्णा तर खुश झाली, पण बाळजाबाई, अनुसूया, समर यांचा जबर जळफाड झाला आहे. आणि आता कृष्णाविरुद्ध बाळजाबाई आणि अनुसूया एकत्र आल्या आहेत. म्हणजे आपला दुश्मन एकच आहे, म्हणून या दोन दुश्मन एकत्र आले आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे किचनमध्ये एकत्र येऊन स्वयंपाक बनवत असतात. पण अभ्यास मागे पडू द्यायचा नाही, त्यामुळे दुष्यंत हा कृष्णाला किचनमध्ये सुद्धा अक्षर कसे गिरवायचे ते शिकवत असतो. कृष्णा तांदूळ निवडत असते आणि या तांदळावर सुद्धा दुष्यंत तिला अ, आ, ई हे सगळं लिहायला सांगतो. कृष्णा याची प्रॅक्टिस करते, त्यामुळे दुष्यंतला सुद्धा खूप आनंद होतो. खरंच दुष्यंतसारखा सपोर्टिव्ह नवरा भेटणं हे नशीबच आहे आणि कृष्णाला ते नशीब लाभलंय. थोड्या वेळानंतर कृष्णा ही हॉलमध्ये डायनिंग टेबलवर बसून भाजी निवडत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. कृष्णा कृष्णा अशी हाक मारतो आणि कृष्णाला सांगतो, ही पहा तुझी नवीन पुस्तकं. ही नवीन पुस्तकं पाहून कृष्णाला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे येऊन बसते. पण कृष्णा शिकतीये, दुष्यंतने तिच्यासाठी नवीन पुस्तकं आणली आहे हे पाहून बाळजाबाईचा चांगला जळफळाट होतो. आणि मग बाळजाबाई कृष्णाला ऑर्डर सोडते, ए कृष्णे, माझ्यासाठी चहा बनव. दुष्यंत आणि कृष्णाला खूप राग येतो, पण दुष्यंत हा कृष्णाला इशारा करतो, मी आहे ना, तू टेन्शन घेऊ नको. आणि तेवढ्यात दुष्यंत एका चुटकीत कृष्णापासून गायब होतो, बाळजाबाई समोर प्रकट होतो आणि त्याच्या हातामध्ये चहा असतो. बाळजाबाईला सुद्धा आश्चर्य वाटतं. कृष्णा तर हसूच लागते. दुष्यंतने चक्क जादू केलेली असते आणि दुष्यंत बाळजाबाईला चहा प्यायला देतो. कृष्णा आपली ही पुस्तकं पाहत असते, त्यामुळे बाळजाबाईचा खूप जळफाट होतो. दुष्यंतने ठरवलंय की काहीही झालं तरीसुद्धा आता कृष्णाच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही. त्यामुळे तो बाळजाबाईचं प्रत्येक काम करतो आणि कृष्णाला अडथळा येऊ देत नाही. त्यामुळे कृष्णाच्या चेहऱ्यावर एक खूप गोड स्माईल असते. आणि मग थोड्या वेळानंतर कृष्णा आणि दुष्यंत त्यांच्या बेडरूममध्ये असतात. दुष्यंत कृष्णाची पुस्तकं पाहत असतो आणि यात बहिणाबाईंची एक कविता असते. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा, ही कविता तुला पाठ आहे का? कृष्णा सांगते नाही. तर दुष्यंत तिला ही कविता वाचून दाखवतो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. दुष्यंत खूपच सुंदर अशी कविता म्हणतो आणि कृष्णाला मागे रिपीट करायला सांगतो. कृष्णा हे रिपीट करत असते. दुष्यंत म्हणतो, झाली ना पाठ, आता बोलून दाखव. पण कृष्णाला कॉन्फिडन्स नसतो. दुष्यंत म्हणतो, अरे किती छान कविता आहे, म्हण बरं, म्हण, जमेल तुला. आणि मग कृष्णासुद्धा ही कविता म्हणून दाखवते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो. म्हणजे दुष्यंतच्या मनात आता रात्रंदिवस कृष्णाचा अभ्यास हा एकमेव विषय आहे आणि कृष्णासुद्धा खूप मन लावून शिकते. जर विद्यार्थी चांगला असेल तर शिकवणाऱ्या शिक्षकाला सुद्धा शिकवण्याचा उत्साह आणखीनच वाढतो. त्यामुळे खरंच कृष्णा आणि दुष्यंतचे हे जे सीन आहेत ना, ते खूप क्यूट आहेत, प्रेमळ आहेत, पण तेवढाच आपला उत्साहसुद्धा वाढवतात की खरंच कृष्णासारखी बायको असायला हवी, दुष्यंतसारखा नवरा जो तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतोय आणि शिक्षणाचं महत्त्वसुद्धा यातून अधोरेखित होतोय. आणि मग काही दिवसानंतर दुष्यंतने सगळ्या गावकऱ्यांना आपल्या घरी बोलवलेलं असतं आणि घराच्या अंगणात कृष्णा, दुष्यंत, बंब्या, भक्ती, अनुसूया, समर, बाळजाबाई, मैनावती, दलपत हे सगळे उभे असतात. गावकरीसुद्धा तेथे जमलेले असतात. आणि मग दुष्यंत हा कृष्णाला स्वतःचं नाव या फळ्यावर लिहायला सांगतो आणि कृष्णा चक्क स्वतःचं एवढं अवघड नाव
तसं पाहायला गेलं तर कृष्णाने आत्ता कुठे शिकायला सुरुवात केली आहे आणि कृष्णाचं नाव खूप अवघड आहे. सगळी जोडाक्षरे आहेत. कृष्णा, दुष्यंत, रांगणे पाटील. तरीसुद्धा कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील हे आपलं संपूर्ण नाव फळ्यावर न चुकता सगळ्या गावकऱ्यांसमोर लिहून काढते आणि हे पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे गावकरी खुश होतात. दुष्यंत, कृष्णा सगळ्यांना आनंद होतो आणि सगळे टाळ्या वाजत असतात. फक्त अशी 4 माणसं असतात ज्यांना आनंद होत नाही. समर, अनुसया, बाळजाबाई आणि मैनावती. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. आणि मग दुष्यंत हा गावकऱ्यांना म्हणतो, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. खरं सांगायचं तर कृष्णाने आता काही दिवसांपूर्वीच शाळेत जायला सुरुवात केली आहे. याआधी तिला काहीच येत नव्हतं, लिहिता वाचता येत नव्हतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कृष्णाची प्रगती पाहून मी सुद्धा थक्क झालो आहे. फक्त काही दिवसातच तिने स्वतःचं संपूर्ण नाव लिहिलं आहे आणि ती खरंच चांगलं शिकतीये, मन लावून शिकतीये, याचा मला अभिमान वाटतो आहे. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, हे सगळं तुमचंच क्रेडिट आहे. तुम्ही मला इतकी साथ दिली नसती ना तर हे शक्य झालंच नसतं. दुष्यंत म्हणतो, बस झालं कृष्णा, उगाच मला क्रेडिट देऊ नको. यामागे तुझी मेहनत आहे. तू मेहनत केलीस म्हणून तुला हे जमलं. त्यामुळेच मी एक गिफ्ट आणलं आहे तुझ्यासाठी. कृष्णा म्हणते, गिफ्ट? कोणतं गिफ्ट? तर दुष्यंतने या फळ्यामागेच एक गिफ्ट ठेवलेलं असतं आणि त्याने चक्क कृष्णासाठी एक सोन्याची चेन आणलेली असते. ही चेन पाहून कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि कृष्णा म्हणते, अहो एवढं सगळं कशासाठी? ही चेन कशाला आणली? समर, अनुसया, बाळजाबाई, मैनावती या सगळ्यांना जबर धक्का बसतो की दुष्यंत कृष्णाला चक्क सोन्याची चेन भेट म्हणून देतोय. पण दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा यावर तुझा हक्क आहे आणि मी हे प्रेमाने आणलंय, नाही म्हणू नकोस, घे. कृष्णाच्या डोळ्यात पाणीच येतं. सगळ्या गावकऱ्यांसुद्धा दुष्यंत आणि कृष्णाचं खूप कौतुक वाटतं आणि सगळेजण कृष्णासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात. बंब्या, भक्ती यांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा शिकून सवरून खूप मोठी हो, माझ्यापेक्षा सुद्धा मोठी. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कृष्णा गावकऱ्यांना म्हणते, दुष्यंत सरकार, फक्त मला मोठं नाही व्हायचं आहे, तर मला माझ्या संपूर्ण गावाला सुद्धा मोठं करायचं आहे. आजपर्यंत मी शिक्षण नाही घेतलं, शिकावं अशी कधी इच्छाच झाली नाही. कारण तेच या वयात शिकून काय करायचं आहे, शिकून काय दिवे लावायचे, अशी आपली विचारसरणी. जशी आजही गावातील अनेक लोकांची आहे तशीच माझीसुद्धा होती. पण आज जेव्हा मी शिकतेय तेव्हा मला कळतं आहे की शिक्षणाचं महत्त्व काय असतं आणि शिकायला कोणतंही वय नसतं. तुम्ही कोणत्याही वयात शिकू शकता. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की आपल्या गावातील प्रत्येकाने शिकावं. रात्रशाळेची पटसंख्या खूप कमी आहे. गावातील जे लोक अशिक्षित आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्या सगळ्यांनी रात्रशाळेत यायला हवं. आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू, पाठिंबा देऊ, तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. माझं ते स्वप्न आहे की एक दिवस गावातील प्रत्येक व्यक्तीने थाटात आपली सही करायला हवी, म्हणजे आपलं गाव हे 100% शिक्षित होईल. आपल्या गावात कुणीच अशिक्षित राहणार नाही. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. कृष्णा ही फक्त स्वतःचाच विचार करत नसते, तर संपूर्ण गावाचा विचार करत असते आणि ती गावकऱ्यांना विचारते, सांगा तुम्ही सगळे आहात का तयार शिक्षण घेण्यासाठी? आणि मग सगळे गावकरी हो हो नक्कीच, आम्ही नक्कीच शिकू असं म्हणून कृष्णाला पाठिंबा देतात, टाळ्यांचा कडकडाट करतात. कृष्णा आणि दुष्यंतला तर आनंद होतो, पण बाळजाबाईचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. बाळजाबाई रागारागाने आपल्या रूममध्ये येते आणि कृष्णाचं एवढं कौतुक पाहून, कृष्णा शिकतीये हे पाहून तिला खूप त्रास होतो. कृष्णा तिच्या मागे मागे येते आणि विचारते, काय झालं बाळजाबाई, तुम्हाला माझा आनंद पाहावला जात नाहीये का? तर बाळजाबाई म्हणते, कसा पाहावला जाईल कृष्णा? मी संपूर्ण गावासमोर तुला हिनवायचे की तू अडाणी आहेस, माझ्या दुष्यंतच्या लायकीची नाहीये, त्याच्या बरोबरीची नाहीये, आणि आज तर तू स्वतःचा कायापालटच करून घ्यायला निघालीयेस, गावची सरपंच बनली, शिकलीयेस, मग मला हे सगळं कसं सहन होणार? कृष्णा बाळजाबाईला उत्तर देते, कसं आहे ना बाळजाबाई, नवरा पाठीशी खंबीरपणे उभा असला ना की बाईला सगळं काही जमतं. तर बाळजाबाई म्हणते, खरे माझा दुष्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ना, म्हणून तुला हे सगळं मिळतंय. 5 गावात मान मिळतोय, सरपंच बनलीये, सगळेजण तुझा आदर करतात. पण हे सगळं कुणामुळं? माझ्या दुष्यंतमुळेच ना, नाहीतर दुष्यंतशी लग्न होण्याआधी तुला काय किंमत होती या गावामध्ये? हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं.
बाळाबाई चिडून म्हणते, अगं तुला तर स्वतःच्या खऱ्या आईबापाचं नाव सुद्धा माहीत नाहीये. त्यांनी तुला सोडून दिलं आणि मग तुझ्या त्या बापाने तुला कसं तरी घेतलं, स्वतःचं नाव दिलं. ज्या पुरीला स्वतःच्या आईबापाचं खरं नाव नाही, ती माझ्या दुष्यंतच्या नावावरच उड्या मारतीये. कृष्णाला खूप वाईट वाटतं. कृष्णा म्हणते, बाळाबाई, दुष्यंत सरकारांनी माझ्यासाठी खूप केलंय, याबद्दल माझ्या मनात कोणतीच शंका नाहीये. आणि दुष्यंत सरकार आहेत म्हणून कृष्णा रांगणे पाटील आहे. दुष्यंत सरकार आहेत म्हणून ही कृष्णा सरपंच आहे. दुष्यंत सरकार आहे म्हणून ही कृष्णा शिकतीये. आणि हे मानण्यात मला कसलीच लाज वाटत नाही. मला तर उलट त्याचा अभिमानच वाटतो. कृष्णा जाऊ लागते तर बाळाबाई तिला थांबवते आणि म्हणते, कृष्णा, हे सगळं तू मान्य केलंस, पण स्वतःचा इतिहास कधीच विसरू नको. तू कोण होतीस आणि काय झालीस हे नेहमी लक्षात ठेव. कृष्णाला कळतच नाही की बाळाबाई असं का बोलली. कृष्णा तेथून निघून जाते. बाळाबाईने तिला हिनवलेलं असतं. आज कृष्णा काहीही असली पण काल ती काय होती या गोष्टीची आठवण करून देऊन तिला दुखावलेलं असतं. त्यामुळे बाळाबाई खुश होते. कृष्णा तिच्या रूममध्ये येते आणि कपड्यांच्या घड्या घालत असते. आणि कृष्णाला आठवतं की बाळाबाई तिला काय म्हणाली, कृष्णा, तुझा इतिहास विसरू नको. कृष्णा विचार करते, बाळाबाई असं का बोलल्या असतील, इतिहास विसरू नको. नेमकं त्यांना म्हणायचं तरी काय होतं, हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. आणि तेवढ्यात कृष्णाला दुष्यंतचा आवाज आणि गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. कृष्णा, लवकर बाहेर ये. कृष्णाला कळतच नाही की दुष्यंत सरकार का आवाज देत आहे. इकडे दुष्यंत हा मोटरसायकल घेऊन घराबाहेर उभा असतो आणि कृष्णाला हाका मारत असतो. कृष्णा, लवकर बाहेर ये. कृष्णा उत्तर देते, हो हो हो, आले आले. कृष्णा घड्या केलेल्या सगळे कपडे कपाटात ठेवून देते आणि घराबाहेर येते. तर दुष्यंत हा बाहेर जाण्यासाठी तयार असतो. कृष्णा विचारते, काय झालं. तर दुष्यंत कृष्णाला सांगतो, चल माझ्याबरोबर, मी महाराणावर आपल्यासाठी डेट प्लॅन केली आहे, सगळी अरेंजमेंट केली आहे तुझ्यासाठी सरप्राईज. कृष्णा म्हणते, अहो मला नाही जमणार. दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. कृष्णा सांगते, घरातली खूप सारी कामं बाकी आहेत, मला नाही जमणार. घरातला स्वयंपाक करायचा आहे, जनावरांना चारा द्यायचा आहे, मग अजून काय गावातलं काम निघलं ते करावं लागेल, रात्र शाळेत जायचं आहे. दुष्यंत म्हणतो, अगं ती सगळी कामं होतच राहतील, पण मी तुझ्यासाठी एकदम भारी अरेंजमेंट केली. आपण तिकडे जेवण करायचं आहे, एकत्र वेळ घालवायचा आहे, चल माझ्याबरोबर, खूप मजा येईल. अनेक दिवसानंतर आपण असं करणार आहे. पण कृष्णा सांगते, नंतर कधीतरी जाऊ ना, आज नाही जमायचं, समजून घ्या. दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, वा रे वा, म्हणजे नवऱ्याला काही महत्त्वच नाही आहे. नवऱ्याने इतकं छान सरप्राईज प्लॅन केलं आहे, तुला घेऊन जातोय. लोकांच्या बायका इथे तरसतात, पण तुझा नवरा तुला घेऊन जातोय, पण तुला त्याची काहीच किंमत नाही आहे. चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर. कृष्णा दुष्यंतला विनंती करते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही तर समजूतदार आहात ना, समजून घ्या, किती कामं बाकी आहेत. तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर आधी मी सगळी कामं करून ठेवली असती ना. आता अचानक वेळेवर कसं जाणार. दुष्यंत म्हणतो, कळलं, माझी किंमत आहे ना, मला चांगलीच कळली आहे. शेवटी मी नवरा आहे ना, नवऱ्याला कसली काय किंमत. आत्ता गावातलं कुणी आलं ना मदत मागायला, गाय आडली आहे, हे झालंय ते झालंय, लगेच धावत पळ जाशील सगळी घरची कामं मागं ठेवून. पण नवऱ्याने काही सांगितलं तर ते करायचं नाही, कारण नवऱ्याला काडीची किंमत नाही. कृष्णा म्हणते, अहो असं का बोलताय, प्लीज असं बोलू नका. दुष्यंत म्हणतो, मी असं बोलायचं नसेल ना तर माझं ऐकायचं, आत्ताच्या आत्ता गाडीवर बसायचं आणि माझ्याबरोबर यायचं. कृष्णाचा नाईलाज होतो. कृष्णा म्हणते, ठीक आहे, काय अभिनय करताय, काय नाटकं करताय, बस झाली तुमची ही नाटकं. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, छान होती ना ॲक्टिंग, आता बस गुपचूप गाडीवर. कृष्णा गाडीवर बसते आणि दुष्यंत तिला आपल्याबरोबर महाराणावर घेऊन जातो. तर इकडे समर त्याच्या रूममध्ये एक मोठा दाट बोर्ड असतो, यावर एकानंतर एक निशाणे लावत असतो. आणि त्याच वेळेस अनुसूया तेथे येते. समर हा टाइमपास करतोय हे पाहून तिला खूप राग येतो आणि ती हे सगळे डाट घेऊन समरजवळ येते आणि म्हणते, समर, असे फक्त निशाणे लावून काहीच होणार नाहीये. तू पाहिलंस ना, आढळराव हे 2 दिवसांसाठी गावाबाहेर काय गेले, आपली घरातील किंमत शून्य झाली. आपण ह्या घरात आहोत की नाही याचं सुद्धा कोणाला काही देणं घेणं नाहीये. आणि त्यातून त्या कृष्णा आणि दुष्यंतचं ते कौतुक पाहिलंच ना, साधं स्वतःचं नाव लिहिता आलं म्हणून त्या दुष्यंतने अख्खा गाव गोळा केला आणि त्या कृष्णाचं कोड कौतुक केलं. काय ते कौतुक, काय तिला ती सोन्याची चेन गिफ्ट म्हणून दिली. मला आहे ना हे सगळं बिलकुल आवडले नाहीये. तू या सगळ्याबद्दल काहीतरी करायलाच हवं. समर काहीतरी विचार करत असतो. अनुसूया त्याला ठणकावून सांगते, आपण काही करून
त्या कृष्णाचं शिक्षण थांबवायलाच हवं, कारण ती कृष्णा शिकलेली नाही आहे, अडाणी आहे, तरी झणझणीत मिरची आहे. जर ती शिकली ना तर काय करेल, सगळी सत्ता स्वतःच्या हातात घेईल आणि आपल्याला कंबरेवर लाथ मारून हाकलून देईल. त्यामुळे काही झालं तरी आपल्याला तिचं हे शिक्षण थांबवावं लागणार, तिला डोई जड होऊ द्यायचं नाही. आणि तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते, अनुसुये, एकदम बरोबर बोललीस तू. हे ऐकून अनुसुया आणि समरला मोठा धक्काच बसतो. म्हणजे आता दुश्मन का दुश्मन अपना दोस्त तसं झालंय. बाळजाबाई आणि अनुसुया या दोघींमधून विस्तव जात नाही, जन्माच्या सवती. पण आता कृष्णाला संपवण्यासाठी या दोघी एकत्र येणार आहेत असंच वाटतंय. आणि आता कृष्णासाठी हे आव्हान खूप मोठं असेल. आधीच ती बाळजाबाईशी लढत होती, ही अनुसुया तिच्यावर छुपे वार करत होती, आणि आता या दोघींशी तिला एकत्र लढावं लागणार आहे. तिच्यासाठी अवघड असेल यात शंका नाही. आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाला घेऊन माळरानावर येतो. कृष्णा विचारते, अहो आपण हे कुठे आलोय? दुष्यंतीला म्हणतो, एक मिनटं थांब, आधी डोळे बंद कर. कृष्णा डोळे बंद करते आणि दुष्यंतने माळरानावर अतिशय सुंदर अशी अरेंजमेंट केलेली असते. शहरात जसा कॅन्डल लाईट डिनर असतो ना, तसा गावामध्ये दुष्यंतने शेकोटी लाईट डिनर केलेला असतो. तो सगळ्यात आधी शेकोटी पेटवतो, तेथे कंदीलसुद्धा असतो, बसायची अरेंजमेंट, टेबल वगैरे सगळं असतं. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार कुठे गेलात तुम्ही? सोडून निघून गेलात की काय? दुष्यंत म्हणतो, काय बोलतेस कृष्णा, असं कसं जाईल? डोळे बंद कर, डोळे उघडू नकोस, चल माझ्याबरोबर. आणि दुष्यंत कृष्णाला या टेबलसमोर घेऊन येतो आणि तिला डोळे उघडायला सांगतो. कृष्णा डोळे उघडते. दुष्यंत म्हणतो, सरप्राईज. हे सगळं पाहून कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि कृष्णा विचारते, अहो दुष्यंत सरकार, हे सगळं काय आहे? तर दुष्यंत म्हणतो, सरप्राईज आहे सरप्राईज. नाही आवडलं तुला? मला वाटलंच होतं काहीतरी राहून गेलंय म्हणून नाही आवडलं तुला. तर कृष्णा सांगते, नाही हो, मला तर खूप आवडलंय, किती छान सरप्राईज आहे. दुष्यंतला आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, अगं हे काहीच नाही आहे, अजून तर खूप छान छान सरप्राईज आहे, तुला खूप आनंद होईल, बस. कृष्णा आणि दुष्यंत बसतात आणि मग दुष्यंत टेबलवरचा जो पडदा असतो तो बाजूला करतो आणि यामध्ये चक्क कृष्णासाठी आणि दुष्यंतसाठी जेवण असतं. त्यामध्ये सगळे कृष्णाच्या आवडीचे पदार्थ असतात, पापड, कांदा, भाकरी, मिरची आणि कृष्णाची आवडती भाजी. हे सगळं पाहून कृष्णाला धक्काच बसतो. कृष्णा विचारते, दुष्यंत सरकार, हे सगळं कुणी केलं? तर दुष्यंत सांगतो, आवडलं ना, मी स्पेशल तुझ्यासाठी करून घेतलंय, मला माहिती आहे ना तुला काय आवडतं. कृष्णा खूप खुश होते. दुष्यंतच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो. दुष्यंत कृष्णाला सांगतो, आणि आज आपण दोघे एकाच ताटात जेवणार आहोत, कारण एका ताटात जेवलं ना की प्रेम वाढतं. कृष्णा हसू लागते, खूप लाजते. दुष्यंत म्हणतो, आणि हा पहा कांदा, आणि कांदा सुद्धा स्पेशल तुझ्या पद्धतीने फोडणार आहे मी, असा हाताने. आणि दुष्यंत कांदा फोडण्याचा प्रयत्न करतो, पण पहिल्या प्रयत्नात त्याला काही जमत नाही. कृष्णा म्हणते, अहो थांबा दुष्यंत सरकार, मी तुम्हाला फोडून देते, तुम्हाला नाही जमायचं. दुष्यंत म्हणतो, काय कारभारीबाई, असं कसं नाही जमायचं? अहो शेतकरीन पोरीशी लग्न केलंय, जमायलाच पाहिजे. आणि एक वेळ हात तुटला तरी चालेल, पण हा कांदा मात्र माझ्या हातानेच फुटणार. कृष्णा खुदू हसू लागते आणि दुष्यंत लगेचच हा कांदा हाताने फोडतो आणि मग त्यानंतर भाकरी ताटात घेतो, भाजी घेतो आणि कृष्णाला स्वतःच्या हाताने भरवतो. कृष्णाला खूप आवडतं हे सगळं. कृष्णा खुश होते. दुष्यंत विचारतो, आवडलं का? कृष्णा सांगते, हो हो, खूप आवडलं. आणि मग त्यानंतर कृष्णासुद्धा दुष्यंतला स्वतःच्या हाताने भरवते. कृष्णा आणि दुष्यंतचा हा सीन आहे ना, खरंच खूप भारी आहे. त्यांची ही रोमॅन्टिक डेट खूप भारी आहे. दोघांनाही जेवण खूप आवडलेलं असतं. आणि मग कृष्णा दुष्यंत एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. कृष्णा ही दुष्यंतला दुसरा घास भरवायला जाते, पण त्याला न भरवता स्वतःच खाते. त्यामुळे दुष्यंत म्हणतो, काय कारभारीबाई. आणि मग दुष्यंतसुद्धा तेच करतो, कृष्णाला भरवत नाही आणि स्वतःच घास खातो. पण एकानंतर एक 2-3 घास खातो, त्यामुळे त्याला खूप तिखट लागतं. असं तो करतो. कृष्णा त्याला लवकर पाणी प्यायला देते. दुष्यंत कसं बसं पाणी पितो, तेव्हा कुठे त्याला बरं वाटतं. आणि मग कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे पुन्हा रोमॅन्टिक होतात. दुष्यंत कृष्णाला जवळ ओढतो आणि तिच्या हाताने घास खातो. कृष्णा खूप लाजते. फ्रेंड्स, कृष्णा आणि दुष्यंतची ही रोमॅन्टिक डेट आहे ना, खरंच खूप भारी आहे. जसं मी म्हणालो की शहरात आपण कॅन्डल लाईट डिनर करतो, पण दुष्यंतने गावामध्ये कृष्णासाठी शेकोटी लाईट किंवा कंदील लाईट डिनर केला आणि तो पाहून खूपच भारी वाटलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की कृष्णाच्या आयुष्यामध्ये संकट काही कमी नाही आहे. बाळजाबाई आणि अनुसूया तिच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट आणतच असतात, तिला त्रास देत असतात. दिवसभर घरातली कामंसुद्धा तिला करावी लागतात. म्हणजे रांगणे पाटील त्यांच्या घरात अनेक नोकर चाकर होते, पण आता त्यांच्या घरात एकही नोकर चाकर नाही आहे. कृष्णा ही एकमेव नोकर त्यांच्या घरात राहिली आहे. ठीक आहे, एक वेळ कृष्णाने घरातील स्वयंपाक केला, नाश्ता केला, ते आपण मान्य करतो. पण कृष्णानेच घरातील भांडीसुद्धा घासायची, कृष्णानेच घरातील कपडेसुद्धा धुवायचे, कृष्णानेच गोठ्यातील जनावरांना पाणी चारा हे सगळं द्यायचं. हे थोडं अति होतंय आणि दुष्यंतने याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. या कामांसाठी त्याने नोकर चाकर घरात ठेवायला हवे, नाहीतर कृष्णासाठी हे सगळं खूप जड जातंय. कारण तिला गावाचा कारभार सुद्धा पाहायचा आहे, ती गावची सरपंच आहे आणि त्याचबरोबर तिला रात्रशाळेत जाऊन शिकायचं सुद्धा आहे. आणि जर घरातील कामांचा इतका लोड असेल तर तिला हे जमणार नाही, एवढं मात्र खरं. पण या सगळ्यातून सुद्धा कृष्णाबरोबर आनंदाचे प्रेमाचे 4 क्षण दुष्यंत नेहमी शोधून काढतो आणि हे पाहायला खूपच भारी वाटतं, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि कृष्ण आणि दुष्यंतचा रोमांस पाहायला मिळाला, हे तर भारी होतंच. पण दुसरीकडे आता एकमेकांचे सगळ्यात मोठे दुश्मन असलेले बाळजाबाई आणि अनुसूया या दोघीसुद्धा आता एकत्र येणार आहेत. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा एकमेव दुश्मन कृष्णाविरुद्ध त्यांची युती होणार आहे. कृष्णाला हरवण्यासाठी, कृष्णाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं त्या करताय. मग जर बाळजाबाई आणि अनुसूया एकत्र आल्या तर कृष्णासाठी नक्कीच मोठं आव्हान निर्माण होईल, यात शंका नाही. कारण या दोघीसुद्धा डेंजरस आहेत आणि जेव्हा त्यांची ताकद एकत्र येईल तेव्हा त्यांच्याशी सामना करणं कृष्णाला जड जाईल. मग आता या दोघी कशा एकत्र येणार, यांचा नेमका प्लॅन काय असेल हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. कृष्ण आणि दुष्यंत आपल्या डेटवरून घरी येत असतील तेवढ्यात काही गावकरी कृष्ण आणि दुष्यंतला भेटतील आणि बाळजाबाईची तक्रार त्यांच्याकडे करतील की बाळजाबाई आता गावची सरपंच नाही आहे, तिच्याकडे कोणते अधिकार नाही आहे, तरीसुद्धा ती आमच्यावर अन्याय करते, आम्हाला त्रास देते आणि जर असंच चालत राहिलं तर आम्ही तिला सोडणार नाही, आम्ही तिला मारून टाकू, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून कृष्ण आणि दुष्यंतला जबर धक्काच बसेल. गावकऱ्यांच्या रागापुढे ते काहीच बोलू शकणार नाही. गावकरी तेथून निघून जातील आणि मग कृष्णा दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार, गावकऱ्यांचा बाळजाबाई विरुद्धचा राग दिवसेंदिवस वाढतच चाललाय. जर हे असंच होत राहिलं ना, काहीतरी विपरीत घडेल आणि ते आपल्याला थांबवणं खूप जड जाईल. याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. कृष्ण आणि दुष्यंतला खूप भीती वाटत असेल. इकडे बाळजाबाई, अनुसूया आणि समर हे तिघे एकत्र आलेले असतील. कृष्णाविरुद्ध त्यांची युती झालेली असेल, परंतु अनुसूया आणि समर या दोघांनी बाळजाबाईचा काटा काढायचा असं ठरवलंय. बाळजाबाई मेल्याशिवाय त्यांना घरात हक्क मिळणार नाही आणि कृष्णाचं वर्चस्वसुद्धा संपुष्टात येणार नाही असं त्यांना वाटतंय. त्यामुळे हे जे गावकरी आले होते त्यांनी बाळजाबाई विरुद्ध तक्रार केली, असंतोष जाहीर केला. कदाचित हा सुद्धा समर आणि अनुसूयाचाच प्लॅन असेल. त्यांनीच बाळजाबाई विरुद्ध गावकऱ्यांना भडकून दिलेलं असेल. बाळजाबाईला असं वाटेल की समर आणि अनुसूया माझ्या बाजूने आहेत, ती माझी मदत करताय, पण हे दोघेजण बाळजाबाईच्या पाठीत खंजीर खुपसणार आहेत. कृष्णाशी लढता लढता बाळजाबाईला संपवतील असंच वाटतंय. बाळजाबाई तिच्या रूममध्ये असेल तेव्हा एक चिठ्ठी तिच्या रूममध्ये येणार. बाळजाबाई ही चिठ्ठी उघडून पाहिल तर ही चिठ्ठी वाचून तिला जबर धक्का बसणार. कारण या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असेल, बाळजाबाई, आजपर्यंत तू गावातील लोकांवर खूप अन्याय केला आहे आणि या अन्यायाची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे. आणि तू आजपर्यंत लई मास केलास, लई पाप केलीस, पण आता या सगळ्या पापांची चिठ्ठा निघणार आणि लवकरच तुझी तिरडी मी काढणार, लवकरच तू मरणार, मरायला तयार राहा. आणि ही चिठ्ठी वाचून बाळजाबाईला जबर धक्का बसेल. बाळजाबाई थरथर कापू लागेल. मग आता ही चिठ्ठी कोणी पाठवली? नक्कीच समरने पाठवली आहे. मग समरचा प्लॅन आहे तरी काय? अनुसूया आणि समर बाळजाबाईला कसं संपवणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्येच आपल्याला कळेल. पुढील एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट
सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.